दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील तनिषा भिसेचं मृत्यूचं कारण हे गेले 2 दिवस चर्चेत आहे। सुरुवातीला त्यांना 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलं आणि त्याच्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। काल आणि आजपर्यंत जवळपास 11 संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलंय। कोणी चिल्लर फेक, कोणी नोटा फेक आणि कोणी या प्रकारे अर्धनग्न होत जे आहे ते आंदोलन केलेलं आहे आणि या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या घटनेची जी आहे माहिती जी आहे ती घेतलेली आहे। त्याच्यावरती समिती देखील स्थापन करण्याच्या त्यांनी यावेळेस सूचना देखील केलेल्या आहेत। मात्र हे सर्व होत असताना रुग्णालयाकडून एक परिपत्रक म्हणजे एक पत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी संपूर्ण आम्ही सेवा कशी देतो, आम्ही कशा प्रकारे डिपॉझिट घेत नाही, आम्ही कोणत्याही स्पॉन्सरशिपला कसं धारा देत नाही, सर्वसामान्यांच्या लोकांसाठी आजारपणासाठी रुग्णालय कसं सहाय्य करतं याचा सगळा उहापोह केला आहे। मात्र त्यांनी शेवटी देखील असं म्हटलेलं आहे आणि आजपासून आम्ही कोणत्याही इमर्जन्सी म्हणजेच अनामत रक्कम ही पेशंटकडून घेणार नाही, पेशंटला आधी आम्ही प्राधान्याने महत्त्व देऊ असं यावेळी त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। मात्र पत्राच्या सुरुवातीला त्यांनी हॉस्पिटल कसं चांगलं आहे, कशा पद्धतीने याच्यामध्ये ट्रीटमेंट केली जाते, रुग्णांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते याचा सगळा उहापोह केलेला आहे आणि अखेरीस त्यांनी आम्ही डिपॉझिट हे पेशंटकडून घेणार नाही, अनामत रक्कम घेणार नाही। मात्र ही सर्व त्यांना जाग येण्यासाठी याच्यामध्ये एका महिलेचा जो आहे तो बळी गेलेला आहे आणि 2 निष्पाप ज्या मुली आहेत त्या आता खरं अनाथ झालेल्या आहेत। त्यांना न्याय मिळण्यासाठी विविध संघटना या ठिकाणी आंदोलन करतायत। प्रशासनाने देखील समिती गठीत करण्यासाठी सांगितलेली आहे। मात्र हे सर्व होत असताना खरोखरच हे प्रशासन जे आहे त्यांनी जे अनामत रक्कम घेणार नाही हे किती दिवस चालणार आहे आणि जे कोणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जे होते त्यांच्यावर खरं का कारवाई नाही झाली हा देखील प्रश्न अनुत्तरित राहतो।